नमस्कार, मी सत्यमा सौंदरमल. ॲक्च्युली मी खूप आजारी आहे, ट्रीटमेंट सुरू आहे. पण एका प्रकरणाबद्दल बोलायचं आहे, ज्याच्यामध्ये पोलिसांकडून कसं पीडित महिलांना छळलं जातं आहे त्याबाबतच आहे. एक मुलगी आहे, तरुण म्हणजे 18 प्लसची आहे. ती 3-3.5 महिन्याच्या आसपास, काहीतरी 4 महिन्याच्या आसपास ती प्रेग्नंट आहे. आणि तिला गेल्या वर्षभरामध्ये लग्न करतो तुझ्यासोबत म्हणून तिला आमिष दाखवलं, जेणेकरून मुली तयार झाली. ती तयार झाली, पण तिला घरी घेऊन जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर घेऊन जाऊन मित्राच्या मदतीने लॉज बुक केल्या आणि मागच्या दारानं लॉजवर नेलं. असं काही झालं. पुण्यातल्या अनेक ठिकाणी तिला घेऊन गेला. घरी तिच्यासोबत संबंध ठेवले, त्याच्यातून ती प्रेग्नंट राहिली. जेव्हा लग्न करायचं म्हणली तेव्हा तो नाही म्हणला. ती घरी गेली, घरच्यांनी सांगितलं, बाई तुला आम्ही ओळखत नाहीत. आता त्या अर्थांचा विचार करतो, बरोबर आहे. मायबापाला काय माहीत असतं की ह्याने काय केलं आहे. आम्ही तुला ओळखत नाहीत आणि आम्ही तुला इथे थांबायचं नाही, तू इथून चलती बन म्हणत मग त्यांनी काय सांगितलं मुलाच्या बापाने, की तू गोळ्या खाली कर आणि तुझं तू लाईफ जग. म्हणजे त्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. मग तिनं अनमॅरिड असल्यामुळे मग कुठं जाऊन ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग आता तिथे MLC होणं गरजेचं आहे, मेडिकल लिगल केस असल्यामुळे किंवा तिची तक्रार असल्यामुळे. त्याच्यामध्ये दवाखान्याने MLC केली त्याच्यामध्ये. मग पोलीस आले. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचं प्रकरण आहे हे, पाषाणच्या तिकडे आहे वाटतं, खडकीकडे ACP अंतर्गत ते प्रकरण येते. तिथले पोलीस आले, तिला मारून तिच्याकडून सह्या करून घेतल्या की मला खाली करायचं नाही, मी माझ्या मर्जीने खाली करायला लागले आणि माझी कुणाविरोधात तक्रार नाही. आता विचार करा, एक महिला जर महिला विवाहित असेल, पहिले लेकरं असतील किंवा गर्भनिरोधनाची साधनं जी असतात ती फेल झाली असतील, अशा वेळेस त्या महिलेचं मत येतं की बाबा मला हे माझ्या मर्जीने करायला किंवा अशी अडचण झाली म्हणून मला हे करायचं आहे. बरोबर, याच्यामध्ये होत नाही. परंतु एका अनमॅरिड मुलीकडून असं लिहून घेणं आणि तिला मारणं, तिला तिथे ज्या ऑन ड्युटी ऑफिसर, आता मी त्यांचं नाव नाही सांगत, परंतु ऑन ड्युटी ऑफिसर ज्या आहेत त्यांनी तिच्या गालामध्ये झापडा मारल्या. बरं, ते मारून तिला तहान लागली तर पाणी का पिलीस म्हणून मारलं. त्या पोलीससोबत दुसरी एक LPC होती, ती म्हणते आपल्याला मारण्याचा अधिकार नाही, तिला समजून सांगा, तिला काय तर बोला, ती खरं बोलते, तिला काय असं ती पीडित आहे. तरीसुद्धा त्या दुसऱ्या पोलीस म्हणून आहे, सिनियर आहेत विशेष म्हणजे. मग तिला एवढं मारलं, आजूबाजूचे पेशंट लोकांमध्ये पोलिसांनी कसं काय बायला मारायला लागली, ही तर प्रेग्नंट पोरगी बिन लग्नाची आणि तिला मारायला लागल्यात. बरं, ते मारल्याच्या नंतर एवढ्यावरच बाई थांबत नाही, तर तिच्याजवळचा फोन हिसकावून घेतला. त्या फोनमध्ये तिचे जे काही लावलेले कॉल असतील, वरचे फर्स्ट असतात ना लाईव्ह काय म्हणतात, लावलेले पहिल्यांदा म्हणजे जवळच्या व्यक्तीला आपण लावतो ती कॉल हिस्ट्री असते, त्याच्यामधून फोन घेतले. तिच्या मामाला सांगितलं, तिच्या मामेला त्यांना सांगितलं की तुमची पोरगीकडं मोकार बघते आणि ती गुन्हा दाखल करायला तुमची इज्जत जाईल, असं सांगून पुन्हा तिच्या सगळं तिला नातेवाईकाला सांगितलं. दुसरी गोष्ट, तिच्याकडून त्या पोरीकडून विक्टीमकडून त्या आरोपीचा नंबर घेतला, म्हणजे जो गुन्हा दाखल होणार आहे त्याच्यात फोन घेतला. तुला गुन्हा दाखल करायचा का, तुला अटक व्हायचं का, तुला लाईफ बनवायची का, तुला बरबाद करायची का, हिच्या संग लग्न करायचं, हे फोनवरून तिला त्या आरोपीला सांगितले. याच्यानं काय झालं, आरोपी हुशार झाला, आरोपीला पळवाटा सुटल्यात. म्हणजे जिथं गुन्हा दाखल जर नाही तर त्या आरोपीला पोलिसांनी फोन कसं काय केलं. तिथल्या ऑन ड्युटीची जी बाई तिथं गेली पोलीस, तिला मारताना तिचं मारणं, तिच्या नातेवाईकाला सांगणं आणि आरोपीला हुशार करणं, तू पोलीस स्टेशनला ये. आता मला सांगा, एखाद्या पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायला लागलाय, अशा वेळेस तो पुरुष पोलीस स्टेशनला जाईल का? बरं, हे पण आणखीन गोष्ट की तू खोटं बोलतीस, म्हणजे पोरगी 3 महिन्याचं लेकरू त्या पोटात घेऊन गर्भ घेऊन बसली दवाखान्यात, तिला म्हणतात खोटे. बरं, खोटं तुम्ही कशाहून म्हणता? जेव्हा DNA होईल, काय जे होईल, दवाखान्याचे जे रिपोर्ट असतील, मेडिकल चाचण्या ज्या काय असतील ते सांगते, आपण कसं म्हणायचं? असं करून त्या पोरीची एक तर प्रायव्हसी भंग केली, तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य, इथं प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. तिच्या नातेवाईकाला तिला कळवायचं नव्हतं, शिकत असल्यामुळे, जॉब्स करत असल्यामुळे लग्न जबरदस्ती करून देतील किंवा तिला पाठवणार नाहीत, अशा काही गोष्टी तिच्यासोबत होऊ शकतात. आणि तिला मारणं,
विक्टीम महिलेला ती दवाखान्यात असताना एका पोलीस अधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने मारणं आणि कायद्याचं उल्लंघन करणं हे अतिशय घृणास्पद आहे आणि याचा निषेध आहे. खरं तर याच्यामधले या विक्टीम पोरीची प्रायव्हसी भंग करणाऱ्या, आरोपीला हुशार करणाऱ्या आणि तिच्यावर जबरदस्ती करून तिचं लिहून घेऊन तिच्यावर सह्या करायला लावणाऱ्या या पोलीस अधिकारी महिला जी कोणी असेल तर तिला चतुरसिंगी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या वरचे जे ACP अधिकारी आहेत तर त्यांनी त्या महिलेला घरी बसवलं पाहिजे, नाहीतर चतुरसिंगी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला येऊन बसावं लागेल. अशा पद्धतीनं जर त्या पोरीला त्रास दिला आणि तिची केस फाईल केलेली नाही तर पुन्हा आणखीन फार हे होतील. कारण ती पोरगी बोलली की माझ्याकडं पर्याय राहणार नाही, हे 3 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन मी कुठं जाऊ, पोलिसाकडं मदत मागायला जायलो तर ते मारायलेत, नातेवाईकात जाऊ तर इज्जत गेली म्हणून नातेवाईक मला घरात घेणार नाहीत, ज्याच्यावर प्रेम केलंय, ज्यानं मला लग्न करायचं म्हणून मी ज्याच्यासोबत गेले ते धोका देऊन गेलाय. अशा वेळेस मी जीव देऊ नको तर काय करू. त्या तिथं इतर रेप केसची केस आम्ही हँडल करत असल्यामुळे ही गोष्ट आम्हाला तिथून समजली. त्या पोरीला पोलिसांनी प्रायोरिटीने मदत करणं गरजेचं आहे असं मी चतुरसिंगी पोलिसांना आणि पुणे पोलिसांना मी विनंती करते. ॲक्च्युली मी आजारी आहे तरीसुद्धा आम्हाला त्या मुलीसाठी मदतीला उभं राहावं लागतं. तरी काही तिथले जे ऑफिसर आहेत जे की आम्हाला सोशल मीडियावर ओळखतात ती अधिकारी लोक काय म्हणतात ना, जातीने त्याच्यात लक्ष घालायला लागलेत आणि जे काय ऑन ड्युटी ऑफिसर होते त्यांना बोलून घेतले. त्यांनी सांगतात की आम्ही याच्यामध्ये लक्ष घालून जे काय कायदेशीर आहे ते आम्ही करतोय, त्या मुलीला मदत करतोय. एवढ्या होपवर आम्ही आहोत. परंतु ज्या पोलिसांनी त्या मुलीला विक्टीमला मारले त्या महिलेवर त्या पोलीस अधिकारी असेल अगर LPC कोणी असेल वॉटेवर, त्या महिलेला घरी बसवलं गेलं पाहिजे. कर्तव्यात कसूर केली, विक्टीमची प्रायव्हसी भंग केली, नातेवाईकात कळवलं, आरोपीला हुशार केलं आणि तपास कामात याच्यामध्ये ह्यांनी जाणीवपूर्वक अडथळे त्यांनी स्वतःच निर्माण केले. तर याच्यामुळे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा पण ठपका ठेवला गेला पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे, एवढी आम्ही विनंती करतोय. नाहीतर आम्हाला तिथे येऊन बसावं लागेल. थँक्यू.